अकलूज पोलिसांची मोठी कारवाई. 17 पिस्टल, 47 जिवंत काडतुसे जप्त. 6 आरोपींना अटक केली आहे. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी अकलूज परिसरात अवैध अग्निशस्त्रांविरोधात मोठी कारवाई करत 6 आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत तब्बल 17 देशी बनावटीची पिस्टल, 47 जिवंत काडतुसे आणि टाटा नेक्सॉन कार असा एकूण 18,47,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे अकलूज पोलिसांनी ही कारवाई केली. तपासादरम्यान या शस्त्रांची विक्री विविध ठिकाणी करण्यात आल्याचे समोर आले. पोलिसांनी सोलापूरसह सांगली, कर्नाटक आणि मध्य प्रदेशाशी संबंधित आरोपींवर कारवाई केली. विकास वजाळे, राहुल माने, महादेव कोरके, विजय किरणगी, अनिल मेहता आणि सुमित लवटे या 6 आरोपींना अटक करण्यात आली असून प्रदीप माने आणि शनी बनसोडे हे फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अटक आरोपींना न्यायालयाने 21 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अकलूज पोलिसांकडून सुरू आहे. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्यांविरोधातील मोहीम आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. अधिक माहितीसाठी पाहत रहा जन आवाज न्यूज. वर्षी पण 30 केसेस झालेले आहेत 2025 मध्ये. यावर्षी पण आमचं क्लिअर स्ट्रॅटेजी आणि पॉलिसी पण आहे की जे ड्रग्स असतील, वेपन असतील, वेपन घेऊन जे क्रिमिनल्स आहेत त्यांच्यावरती कारवाई करणे. आता यावर्षी पण आमचं 17 केसेस झालेले आहेत. असंच आमचं इन्फॉर्मेशन या वेगवेगळ्या माध्यमातून पण आम्हाला इन्फॉर्मेशन येतात, तसं आम्ही कारवाई करत असतो. हे पिस्टल जे ज्यांना देत होते विकत होते त्यांचं काय मोठे होतं की पिस्टल